नमस्कार मित्रांनो, मी सचिन जाधव पुन्हा एकदा नवीन केबल रिलेटेड एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे. याच्यामध्ये आपण ॲक्च्युअलमध्ये केबल सिलेक्ट करताना कोणकोणते फॅक्टर्स हे आपल्याला कन्सिडर करावे लागतात. जर ते फॅक्टर्स जर आपण कन्सिडर केले नाही तर काय होऊ शकतं, तसेच केबल सिलेक्ट करताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल इलेक्ट्रिफिकेशन करत असताना नेहमी केबल कोणती निवडावी हा प्रश्न बराचदा आपल्याला पडत असतोय. तर आपण या व्हिडिओमध्ये केबल निवडताना कोणत्या फॅक्टरचा आपल्याला काळजीपूर्वक विचार करावा लागेल हे आपण बघणार आहोत. तसेच कोणकोणते फॅक्टर्स हे केबल सिलेक्शनवर अफेक्ट करतात हे सर्व पॉईंट्स आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ पाहण्या अगोदर इलेक्ट्रिकल नॉलेज किडा या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर. तर कोणकोणते फॅक्टर्स हे आपल्याला सिलेक्ट करावे लागतात ज्यावेळेस आपण एखादी केबल सिलेक्ट करतो. तर कोणकोणते फॅक्टर्स आपल्याला हे कन्सिडर करावे लागतात. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स आहेत. तर पहिला फॅक्टर आहे जो आपल्याला केबल सिलेक्शन करताना आपल्याला लागणार आहे, तो आहे सिंगल पेज किंवा थ्री पेज सिस्टम किंवा सिंगल पेज किंवा थ्री पेज लोड. त्याच्यानंतर सेकंड फॅक्टर आहे, जी तुम्ही केबल सिलेक्ट करणार आहे ती ॲल्युमिनियमची पाहिजे की कॉपरची पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला तो कंडक्टर ॲल्युमिनियम पाहिजे की कॉपर पाहिजे हे सिलेक्ट करावं लागेल. थर्ड फॅक्टर आहे, ज्या इक्विपमेंटसाठी तुम्ही ही केबल सिलेक्ट करणार आहे त्या इक्विपमेंटची इफिशियन्सी किती आहे, कारण इफिशियन्सी ही त्या केबलच्या सिलेक्शनवर अफेक्ट करू शकते. देन पॉवर फॅक्टर, हाही फॅक्टर आपल्याला कन्सिडर करावा लागतो. त्याच्यानंतर पाचवा फॅक्टर आहे मेथड ऑफ लेईंग. तुम्ही ती केबल अंडरग्राऊंड घेऊन जाणार आहात की ओव्हरहेड घेऊन जाणार आहात. ओव्हरहेड जर घेऊन जात असेल तर तुम्ही केबल ट्रेमधून घेऊन जाताना वेगवेगळ्या प्रकारच्या जे लेईंग मेथड्स आहेत त्या लेईंग मेथड्स ही आपल्याला इथे बघावी लागतात आणि त्या लेईंग मेथड्सचा कन्सिडर करून आपल्याला ती केबल सिलेक्ट करावी लागते. त्याचा डायमीटर असेल, त्याचा रेडियस असेल किंवा वेगवेगळ्या ज्या गोष्टीज आहेत ह्या गोष्टीज आपल्याला इथे सिलेक्ट कराव्या लागतात. तर पहिला आहे सिंगल पेज थ्री पेज सिस्टम आहे किंवा सिंगल पेज थ्री पेज लोड आहे. दुसरा आहे ती ॲल्युमिनियम किंवा कॉपर लागणार आहे. तिसरा आहे इक्विपमेंटची इफिशियन्सी किती आहे. चौथा आहे पॉवर फॅक्टर. पाचवा आहे अंडरग्राऊंड असेल किंवा ओव्हरहेड सिस्टम असेल, म्हणजेच मेथड ऑफ लेईंग कोणते आहे हे तुम्हाला बघावं लागेल. हे 5 फॅक्टर झाले. त्याच्यानंतर अजून कोणते फॅक्टर्स लागतात हे आपण बघूया. त्याच्यानंतर सहावा फॅक्टर आहे कनेक्टेड लोड. तुम्ही त्या केबलवर किती किलोवॅटचा लोड तुम्ही त्याच्यावर कनेक्ट करणार आहात, किती HP मोटर त्याच्यावर कनेक्ट करणार आहात. टोटल तुम्हाला जो लोड आहे तो लोड तुम्हाला टोटल कॅल्क्युलेशन करावं लागेल. त्याचा किलोवॅटमध्ये किती लोड आहे कॅल्क्युलेट करावं लागेल, किती HP मध्ये लोड आहे तो कॅल्क्युलेट करावा लागेल. तर तो हा कनेक्टेड लोड जो आहे तोही इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्याच्यानंतर टेम्परेचर हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, कारण काही ठिकाणी ऑइल अँड गॅस पॉवर प्लांट्स आहेत तिथे टेम्परेचर हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. किंवा जिथे आपण वाळवंट म्हणतो, रेगिस्तान म्हणतो, अशा ठिकाणी टेम्परेचर खूप जास्त असतं. अशा ठिकाणी आपल्याला ते टेम्परेचर आपल्याला कन्सिडर करावं लागतं की अशा टेम्परेचरमध्ये जर केबल आपण वापरली, जास्त टेम्परेचर असेल तर त्या केबलवर काय अफेक्ट होऊ शकतो, त्याच्या करंट कॅरिंग कॅपॅसिटीवर काय अफेक्ट होऊ शकतो, या सर्व गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे व्होल्टेज ड्रॉप. तर हा व्होल्टेज ड्रॉप खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे केबल सिलेक्शनसाठी, कारण जर व्होल्टेज ड्रॉप जर प्रॉपर नसेल, जास्त व्होल्टेज ड्रॉप जर सिस्टममध्ये होत असेल तर तोही खूप केबलच्या सिलेक्शनवर अफेक्ट करतो. तोही फॅक्टर आपल्याला बघावा लागेल. नेक्स्ट आहे शॉर्ट सर्किट करंट. शॉर्ट सर्किट करंटची कॅपॅसिटी आपल्याला फाइंड आउट करावी लागते. त्याच्यानंतर आहे डिस्टन्स. तुमची केबल किती डिस्टन्स रन करते, म्हणजे सोर्स टू लोड हे डिस्टन्स किती आहे, कारण ते डिस्टन्स कुठे मॅटर करतं तर त्या केबलचा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो इंटरनल रेजिस्टन्स किती आहे हे बघून त्या इंटरनल रेजिस्टन्सवर हा व्होल्टेज ड्रॉप होत असतो. म्हणून डिस्टन्स हाही महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो आपल्याला महत्त्वाचा फॅक्टर आपल्याला कन्सिडर करावा लागतो. तर पहिला फॅक्टर आहे सिंगल पेज ऑर थ्री पेज सिस्टम किंवा सिंगल पेज ऑर थ्री पेज लोड.
तर याच्यामध्ये केबल सिलेक्शन करताना आपल्याला पहिल्यांदा ज्या सिस्टमशी आपण केबल कनेक्टेड करणार आहोत ती सिस्टम सिंगल फेज आहे की 3 फेज आहे हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. सिंगल फेज सिस्टम असेल तर त्याच्यामध्ये फेज न्यूट्रल अर्थिंग वायर येतात. 3 फेज सिस्टम असेल तर त्याच्यामध्ये रेड, येलो, ब्ल्यू म्हणजेच RYB न्यूट्रल आणि अर्थिंग अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला सिलेक्शन करावं लागतं. तर पहिल्यांदा सिस्टम सिंगल फेज आहे की 3 फेज आहे किंवा जो लोड आपण कनेक्ट करणार आहोत तो सिंगल फेज आहे की 3 फेज आहे हे आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल, आयडेंटिफाय करावं लागेल. कारण आपण सिंगल फेज घरातील किंवा कमर्शियल प्रिमायसेसमधील वायरचे सिलेक्शन करत असताना त्याचा वापर व जोडणारे अप्लायन्सेस म्हणजेच लोड हा सिंगल फेज असेल तर आपल्याला त्या ठिकाणी किती स्क्वेअर ची केबल यूज करावी लागेल हे आपल्याला बघावं लागतं. म्हणून त्यासाठी सिंगल फेज आहे की 3 फेज आहे हे आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल. जर सिंगल फेज रेसिडेन्शियल असेल तर आपण त्याच्यामध्ये 0.5 स्क्वेअर mm, 1 स्क्वेअर mm, 2.5 स्क्वेअर mm किंवा 4 स्क्वेअर mm या पद्धतीनं आपल्याला केबलचं किंवा वायरचं हे सिलेक्शन आपल्याला करावं लागतं. कारण सिंगल फेजमध्ये जर आपण लोड कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल लोडमध्ये फॅन लोड असेल, ट्यूबलाईट लोड असेल, बल्बचा लोड असेल किंवा होम अप्लायन्सेस आपण जे यूज करतोय त्याचा लोड असेल किंवा सिंगल फेज मोटर्स असतात तर या सर्व प्रकारचा लोड आपल्याला इथे कन्सिडर करावा लागतो. आणि जर 3 फेज सिस्टम असेल तर त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल, ॲग्रिकल्चर लोड असेल, इंडस्ट्रियल लोड आपण तिथे कनेक्ट करणार आहोत की नाही, त्याच्यानंतर हेवी लोडच्या मोटर्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इक्विपमेंट्स असतील ज्या 3 फेजवर काम करतात हे सर्व प्रकारचे लोड्स आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करावे लागतात. तर केबल सिलेक्ट करताना हा सिंगल फेज आणि 3 फेज हा फॅक्टर आपल्याला इथे कन्सिडर करावा लागतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲल्युमिनियम ऑर कॉपर. तर आपण जो कंडक्टर सिलेक्ट करणार आहोत तो ॲल्युमिनियमचा पाहिजे की कॉपरचा पाहिजे हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. कारण केबलचे सिलेक्शन करताना ज्या ठिकाणी मिनिमम व्होल्टेज ड्रॉपची गरज असते अशा ठिकाणी केबलची साईज ही मॅटर करते. तर त्या ठिकाणी जिथं मिनिमम केबल ड्रॉप पाहिजे तर अशा ठिकाणी कॉपर हा पर्याय सर्रास सर्व ठिकाणी हा निवडला जातो. तर त्याच्यासाठी आपल्याला ॲल्युमिनियम पाहिजे की कॉपर पाहिजे हा एक पॅरामीटर आपल्याला बघावा लागतो. तर आता इथे 2 प्रकारचे आहेत, ॲल्युमिनियम कंडक्टर आहे, कॉपर कंडक्टर आहे. जर आपण ॲल्युमिनियम कंडक्टर निवडला तर त्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत. जर ॲल्युमिनियम कंडक्टर आपण निवडला तर ॲल्युमिनियम कंडक्टरमध्ये व्होल्टेज ड्रॉप हा जास्त असतो. तसेच सेम करंट कॅरिंग कॅपॅसिटीसाठी आपल्याला ॲल्युमिनियमची साईज जर स्क्वेअर mm आपण कन्सिडर केला तर ही जास्त साईजची आपल्याला ॲल्युमिनियमची केबल सिलेक्ट करावी लागते. आणि एक ॲडव्हान्टेज काय ॲल्युमिनियम केबलचा तर त्याची कॉस्ट जर आपण ॲज कम्पेअर टू कॉपर जर आपण बघितली तर त्याची कॉस्ट कॉपरपेक्षा खूप कमी लागते. नेक्स्ट जर आपण कॉपर कंडक्टर सिलेक्ट केला तर कॉपर कंडक्टरचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत म्हणजे ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि डिसॲडव्हान्टेज काय. तर कॉपर कंडक्टरमध्ये व्होल्टेज ड्रॉप हा कमी असतो, हा एक त्याचे ॲडव्हान्टेजेस आहे. तसेच जास्त करंट कॅरिंग कॅपॅसिटीसाठी आपल्याला कमी स्क्वेअर mm ची कॉपर केबल वापरली तरी आपल्याला चालते. पण याचं एक डिसॲडव्हान्टेज काय आहे तर कॉस्ट जी आहे कॉपर केबलची ॲज कम्पेअर टू ॲल्युमिनियम केबल ही जास्त असते. तसेच जर वेटच्या दृष्टीनं बघितलं तर ॲल्युमिनियम कंडक्टर हा कॉपर कंडक्टरपेक्षा त्याचं वेट हे खूप कमी असतं. तर हा सेकंड पॅरामीटर आहे की जो फॅक्टर आहे की जो आपल्याला केबल सिलेक्शनसाठी आपल्याला कन्सिडर करावा लागतो तो आहे ॲल्युमिनियम किंवा कॉपर. नेक्स्ट आहे इक्विपमेंटची इफिशियन्सी. जेवढी इक्विपमेंटची इफिशियन्सी जास्त असते तेवढी इफेक्टिव्हनेस हा जास्त असतो. म्हणजे थोडक्यात इफिशियन्सी जेवढी जास्त तेवढ्या कमी स्क्वेअर mm आपल्याला केबल ही सिलेक्ट करावी लागेल. म्हणजेच ज्या ठिकाणी जे आपण इक्विपमेंटसाठी आपण जी केबल सिलेक्ट करतो त्याची इफिशियन्सी जर जास्त असेल तर ऑब्व्हियसली करंट कॅरिंग कॅपॅसिटी ही केबलची कमी असणार आहे. आणि जर इफिशियन्सी त्या इक्विपमेंटची कमी असेल तर आपल्याला हायर ॲम्पियरची करंट कॅरिंग कॅपॅसिटीची केबल आपल्याला सिलेक्ट करावी लागेल. म्हणजेच त्या ठिकाणी जास्त स्क्वेअर mm ची केबल ही आपल्याला सिलेक्ट करावी लागेल. त्यामुळे इक्विपमेंट इफिशियन्सी हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे याच्यामध्ये. नेक्स्ट आहे पॉवर फॅक्टर. तर आता पॉवर फॅक्टर हाही आपल्याला एक पॅरामीटर आपल्याला इथे कन्सिडर करावा लागतो. कारण केबल सिलेक्शनमध्ये पॉवर फॅक्टर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पॉवर फॅक्टरचा थेट रिलेशन हे केबलमधून वाहणाऱ्या करंटशी होतं. जर सिस्टमचा पॉवर फॅक्टर जर कमी असेल तर त्या केबलमधून जास्त करंट फ्लो होईल, परिणामी आपल्याला जास्त स्क्वेअर mm ची केबल आपल्याला सिलेक्ट करावी लागेल. आणि या विरुद्ध जर आपण पॉवर फॅक्टर जर चांगला युनिटीच्या जवळ जर आपण मेंटेन केला तर केबलमधून वाहणारा जो करंट आहे तो करंट हा कमी लागेल,
प्लस कमी स्क्वेअर एम एमची केबल आपल्याला इथे सिलेक्ट करावी लागेल. म्हणजेच केबल साईज ही पॉवर फॅक्टरवरही डिपेंड आहे. त्यामुळे पॉवर फॅक्टर हा एक महत्त्वाचा पॅरामीटर्स आपल्याला केबल सिलेक्शन करताना आपल्याला कन्सिडर करावा लागेल. त्याच्यानंतर पुढचं आहे मेथड्स ऑफ केबल लेईंग. आता 2 प्रकारच्या मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये एक आहे अंडरग्राऊंड तुम्ही केबल घेऊन जाताय की ओव्हरहेड म्हणजेच केबल ट्रेंचमधून किंवा केबल ट्रेज जे आहे त्या केबल ट्रेजमधून तुम्ही ती केबल घेऊन जाताय. म्हणजेच मेथड्स ऑफ केबल लेईंग कोणती सिलेक्ट करताय हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण सोर्सपासून आपण रिसिव्हिंग एंडपर्यंत ज्यावेळेस आपण एखादी केबल घेऊन जातो तर ती अंडरग्राऊंड पद्धतीने जातोय की ओव्हरहेड पद्धतीने घेऊन जातोय त्याच्यावर केबलची स्क्वेअर एम एमची कॅपॅसिटी डिपेंड राहते. कारण अंडरग्राऊंड केबलमध्ये जर केबलची स्क्वेअर एम एम कॅपॅसिटी ही ओपन एअर म्हणजेच थोडक्यात ओव्हरहेडपेक्षा थोडीशी कमी असते. म्हणून आपल्याला कोणत्या पद्धतीनं आपण केबल घेऊन जाणार आहात, अंडरग्राऊंड आहे किंवा ओव्हरहेड आहे, हे आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कनेक्टेड लोड. आता कनेक्टेड लोड हा तर खूप महत्त्वाचा आहे. कारण विदाऊट लोड जर आपल्याला लोडच माहीत नसेल, जर आपण लोडचं कॅल्क्युलेशन केलं नाही तर त्याच्यामधून करंट किती फ्लो होईल हे आपल्याला माहीत होणार नाही. त्यामुळे कनेक्टेड लोड हा रेसिडेन्शियल, कमर्शियल, ॲग्रिकल्चर किंवा इंडस्ट्रियल युनिटमध्ये खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. रेसिडेन्शियल लोड असेल, कमर्शियल लोड असेल, ॲग्रिकल्चरल लोड असेल किंवा इंडस्ट्रियल लोड असेल, याच्यामध्ये आपल्याला लोडचं कॅल्क्युलेशन हे पहिल्यांदा महत्त्वाचं आहे. ते आपल्याला कॅल्क्युलेट करावंच लागेल. विदाऊट लोड आपण काहीच करू शकत नाही. कारण लोड जर कॅल्क्युलेट केला तर आपण करंट कॅरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. आणि करंट कॅरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट केली तर किती स्क्वेअर एम एमची केबल आपल्याला लागणार आहे हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर त्याच्यामध्ये पहिला आहे लोड कॅल्क्युलेशन करा. लोड कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपण एम्पियर कॅपॅसिटी कॅल्क्युलेशन करू शकतो. एम्पियर कॅपॅसिटी कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपण सिंगल फेज किंवा 3 फेज लोड आहे तो आपल्याला आयडेंटिफाय करू शकतो. आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर आपण ॲल्युमिनियम केबल सिलेक्ट करावी लागेल किंवा कॉपर सिलेक्ट आपल्याला पाहिजे. हे आपण पॅरामीटर्स आपण याच्यामध्ये सिलेक्ट करू शकतो. त्यामुळे लोड कॅल्क्युलेशन हे अत्यंत तंतोतंत आणि बारकाईने करणं गरजेचं असतं. त्यामुळे ॲम्पियरची किती ॲम्पियरची आपल्याला केबल पाहिजे याची करेक्ट साईज आपण निवडून सिलेक्ट करू शकतो. आणि आपल्याला जे होणारं आर्थिक किंवा आपण जे काय म्हणतो त्याला इकॉनॉमिकल, जर समजा आपण कमी इथे लोड जर आपण सिलेक्ट केलं नाही, लोड कॅल्क्युलेशन केलं नाही आणि किती जास्त कॅपॅसिटीची जर आपण केबल तिथे सिलेक्ट केली तर आपल्याला ऑब्व्हियसली जे इकॉनॉमिकल म्हणजे जो खर्च लागणार आहे केबल सिलेक्शनसाठी त्या स्क्वेअर एम एमसाठी तो जास्त लागणार आहे. म्हणजेच थोडक्यात लोड तुम्ही व्यवस्थित प्रॉपर सिलेक्ट केला तर जे आर्थिक नुकसान आपलं होणार आहे त्याच्यापासून आपण वाचू शकतो. त्यामुळे केबल सिलेक्शनमध्ये कनेक्टेड लोड हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. नेक्स्ट आहे टेम्परेचर. तर याच्यामध्ये टेम्परेचरचा केबलच्या स्क्वेअर एम एमवर हा डायरेक्टली ॲफेक्ट होतं. तर जेवढं जास्त टेम्परेचर तेवढं जास्त स्क्वेअर एम एमची केबल ही आपल्याला सिलेक्ट करावी लागते. त्यामुळे जिथे ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीज असतील, जिथे वाळवंट, जिथे टेम्परेचर जास्त आहे अशा ठिकाणी टेम्परेचरचा फॅक्टर हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. कारण टेम्परेचरवर आपण PVC केबल सिलेक्ट करणार आहे किंवा XLPE केबल सिलेक्ट करणार आहे हे डिपेंड राहतं. कारण जर जास्त टेम्परेचर असेल तर जास्त टेम्परेचरसाठी आपण मोस्टली XLPE केबल, क्रॉस लिंक पॉलिइथिलीन केबल आपण सिलेक्ट करतो. त्यामुळे टेम्परेचर हा एक महत्त्वाचा फॅक्टर तुम्हाला इथे सिलेक्ट करावा लागेल. त्याच्यानंतर हा एक महत्त्वाचा पार्ट आहे व्होल्टेज ड्रॉप. कारण व्होल्टेज ड्रॉप डिपेंड्स अपॉन केबल डिस्टन्स आणि तुम्ही ॲल्युमिनियम कंडक्टर सिलेक्ट करताय किंवा कॉपर कंडक्टर सिलेक्ट करताय याच्यावर व्होल्टेज ड्रॉप हा डिपेंड राहतो. जर आपण नॉर्मली जर बघितलं तर व्होल्टेज ड्रॉप मस्ट बी इन द रेंज ऑफ 2% to 5%. जो व्होल्टेज ड्रॉप आहे तो 2% ते 5% या रेंजमध्येच पाहिजे. याच्यावर जर व्होल्टेज ड्रॉप गेला तर सेंडिंग एंडचं आणि रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज जे आहे तर याच्यामध्ये आपल्याला मिसमॅच मिळू शकतं. त्यामुळे केबल सिलेक्शन करताना व्होल्टेज ड्रॉप हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला विचारात घेतला पाहिजे. आणि व्होल्टेज ड्रॉप हा मुख्यतः वाहून नेणाऱ्या केबलचं डिस्टन्स म्हणजेच जिथून आपण केबल स्टार्ट करणार आहे आणि ज्या इक्विपमेंटपर्यंत घेऊन जाणार आहे ह्याचं डिस्टन्स किती आहे ह्याच्यावर डिपेंड राहतो. आणि केबल ही ॲल्युमिनियमचे वापरणार आहे किंवा कॉपरची वापरणार आहेत याच्यावरही व्होल्टेज ड्रॉप हा डिपेंड असतो. त्यामुळे व्होल्टेज ड्रॉपचं कॅल्क्युलेशन करणं हे केबल सिलेक्शनला खूप महत्त्वाचं आहे. आपण नंतरचा व्हिडिओ जो घेऊन येणार आहोत त्याच्यामध्ये आपण व्होल्टेज ड्रॉप कसा कॅल्क्युलेट केला जातो, त्याच्यामध्ये डिस्टन्स कसं कन्सिडर केलं जातं हे आपण याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करणार आहोत. व्होल्टेज ड्रॉप कसा कॅल्क्युलेट करायचा याच्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. त्याच्यानंतर जे पुढचे पॉईंट्स आहेत महत्त्वाचे तो आहे शॉर्ट सर्किट करंट.
शॉर्ट सर्किट करंट कॅपॅसिटीवरून आपण केबल किती कमीत कमी किती स्क्वेअर एम एमची आपल्याला केबल सिलेक्ट करावी लागेल. त्याच्यानंतर जेव्हा शॉर्ट सर्किट होतं तेव्हा ते किती मिली सेकंडसाठी हा शॉर्ट सर्किट करंट त्या केबलमधून फ्लो होऊ शकतो. त्याच्यानुसार जर शॉर्ट सर्किट करंट कॅपॅसिटी जर आपण काढली तर त्याच्यानुसार विथस्टँड कॅपॅसिटी आपण कॅल्क्युलेट करू शकतो आणि ती केबल किती वेळ शॉर्ट सर्किट करंटला विथस्टँड करू शकते हे आपण तिथे आयडेंटिफाय करू शकतो. कारण केबलमधून जो फॉल्ट करंट वाहत असतो त्या फॉल्ट करंटवर केबलची विथस्टँड कॅपॅसिटी किती असावी ही पॉईंट कन्सिडर करावा लागतो. त्यामुळे शॉर्ट सर्किट करंट हा केबल सिलेक्शनमध्ये विचारात घ्यावा, जेणेकरून योग्य अँपियर रेटिंगची किंवा योग्य करंट रेटिंगची आपल्याला केबल निवडता येईल. आणि योग्य रेटिंगची केबल जर आपण निवडली, योग्य शॉर्ट सर्किट करंट कॅपॅसिटीज केबल आपण निवडली तर त्याच्यानुसार प्रोटेक्शनसाठी जे आपल्याला ब्रेकर्स लागतात, MCB लागतात, MCCB लागतात, हे आपण प्रॉपरली सिलेक्ट करू शकतो आणि प्रॉपरली ते ऑपरेट होऊ शकतात. त्यामुळे शॉर्ट सर्किट करंट हा एक महत्त्वाचा पॅरामीटर आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स आहे. जेवढे जास्त अंतर आणि केबल वाहून नेण्याची पद्धत जी आहे त्याच्यावर स्पेसिफिकेशन डिपेंड्स असतात. जेवढे जास्त अंतर तेवढा व्होल्टेज ड्रॉप हा जास्त असतो. त्यामुळे केबल सिलेक्शन करताना डिस्टन्स हा एक पॅरामीटर आपल्याला कन्सिडर करावा लागतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ लोड. तर आपण कोणत्या प्रकारचा आपण लोड कनेक्ट करणार आहोत. फॉर एक्झाम्पल फॅन असेल, AC असेल, गिझर असेल, त्याच्यापासून कॉम्प्रेसर असेल, तिथून इलेक्ट्रिकल पॅनेल, वेल्डिंग मशीन, अशा वेगवेगळ्या उपकरणांना किंवा वेगवेगळे इक्विपमेंट आहेत त्या इक्विपमेंटला वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसिफिकेशनची केबल लागते. कारण फॅनसाठी वेगळ्या स्पेसिफिकेशन 0.5 1 स्क्वेअर MM ची केबल लागेल. AC असेल तर ACसाठी 4 स्क्वेअर MM ची केबल लागेल. गिझर असेल गिझरसाठी 2.5 स्क्वेअर MM ची केबल लागेल. म्हणजेच थोडक्यात प्रत्येक ठिकाणचा लोड जो आहे, जेव्हा आपण लोड सिलेक्ट करणार आहोत तर त्या प्रत्येक लोडसाठी हा वेगवेगळ्या प्रकारच्या स्क्वेअर MM ची आपल्याला वायर लागते. त्यामुळे आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ लोड आपल्याला सिलेक्ट करावे लागेल. म्हणजेच सिंगल कोर, 3 कोर, 3.5 कोर, मल्टी कोर या प्रकारच्या ज्या केबल्स आहेत किंवा फ्लेक्झिबल केबल आपल्याला लागणार आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारच्या जे केबल्स आहेत या आपल्याला सिलेक्ट कराव्या लागतात. म्हणजेच ॲप्लिकेशन ऑफ लोड कोणता आहे हे आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. तर हे झाले वेगवेगळ्या प्रकारचे पॅरामीटर्स. त्याच्यामध्ये आपण बघितले सिंगल फेज 3 फेज सिस्टम आहे किंवा सिंगल फेज 3 फेज लोड आहे. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम किंवा कॉपर कंडक्टर आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. इक्विपमेंटची इफिशियन्सी किती आहे हे आपल्याला बघावं लागतं. त्याच्यानंतर पॉवर फॅक्टर किती आहे त्या इक्विपमेंटचा किंवा लोडचा पॉवर फॅक्टर किंवा किती आहे तो आपल्याला बघावा लागेल. त्यानंतर तुम्ही अंडरग्राऊंड किंवा ओव्हरहेड केबल घेऊन जाणार आहे ते आपल्याला बघावं लागेल. त्याच्यानंतर तुम्ही लोड किती कनेक्ट करणार आहेत, किती किलोवॅटचा लोड कनेक्ट करणार आहे, HPचा लोड किती कनेक्ट करणार आहे, त्याच्यावर तुमच्या करंट कॅरिंग कॅपॅसिटी केबलची किती आहे हे आयडेंटिफाय होऊ शकतं. त्याच्यानंतर टेम्परेचर हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. कारण टेम्परेचर कोणत्या प्रकारचं टेम्परेचर आहे, किती टेम्परेचर, त्याच्यावर इन्सुलेशन PVC इन्सुलेशन वापरायचं की XLPE केबलचं इन्सुलेशन वापरायचं हे डिपेंड राहतं. देन व्होल्टेज ड्रॉप हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. 2% to 5% पर्यंत व्होल्टेज ड्रॉप कन्सिडर करावं लागतं. शॉर्ट सर्किट करंट कॅपॅसिटी किती आहे ते आपल्याला बघावं लागेल. 1 सेकंडसाठी किंवा 3 सेकंडसाठी ती विस्टँड केली पाहिजे त्या केबलनं तेवढी शॉर्ट सर्किट कॅपॅसिटीवरून आपल्याला प्रोटेक्शन इक्विपमेंट आपण फाइंड आउट करू शकतो. आणि व्यवस्थित जर आपण शॉर्ट सर्किट करंट कॅपॅसिटी जर सिलेक्ट केली, व्यवस्थित केबल सिलेक्ट केली तर त्याच्यानुसार जे इक्विपमेंट आपण प्रोटेक्शनसाठी वापरणार आहोत, फॉर एक्झाम्पल MCB असेल तर हे इझिली ट्रिप होऊ शकतात. त्याच्यानंतर डिस्टन्स जो आहे, कारण व्होल्टेज ड्रॉप हा डिस्टन्सवर डिपेंड आहे, त्यामुळे डिस्टन्सही आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. कारण केबलमध्ये इंटरनल रेजिस्टन्स असतो, ते इंटरनल रेजिस्टन्स मल्टिप्लाइड बाय जर डिस्टन्स केलं तर आपल्याला व्होल्टेज ड्रॉप मिळू शकेल. त्यामुळे डिस्टन्स हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि कोणत्या प्रकारचा लोड तुम्ही कनेक्ट करणार आहात त्या लोडनुसार किती स्क्वेअर MM ची केबल तुम्ही सिलेक्ट करणार आहात, या प्रकारे हे सर्व फॅक्टर्स आपल्याला सिलेक्ट करावे लागतात. तर आय होप की हे सर्व पॅरामीटर्स तुम्हाला समजले असतील. त्यामुळे नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही केबल सिलेक्ट करणार त्यावेळेस हे सर्व पॅरामीटर्स तुम्ही लक्षात ठेवाल. सो हे सर्व पॅरामीटर्स तुम्हाला समजले असतील. तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.